नमस्कार मित्रांनो. काल आपण आर-टी-ई 2026च्या वेटिंग लिस्टबद्दल एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाहिला होता. त्यामध्ये आपण समजून घेतलं होतं की जर तुमच्या मुलाचं नाव वेटिंग लिस्टमध्ये असेल, तर ॲडमिशन मिळण्याची शक्यता किती असते. पण त्या व्हिडिओवर अनेक पालकांनी एकच प्रश्न विचारला आहे की आमच्या शाळेत नक्की किती ॲडमिशन झालेत आणि अजून किती जागा शिल्लक आहेत, हे आम्हाला कसं समजणार? मित्रांनो, हे समजणं खूप गरजेचं आहे. कारण जर तुम्हाला रिक्त जागांची माहिती मिळाली, तरच तुम्ही अंदाज लावू शकता की दुसऱ्या राउंडमध्ये तुमच्या मुलाचा नंबर लागेल की नाही. पद्धत पाहण्यापूर्वी एक छोटं उदाहरण समजून घेऊया. समजा तुम्ही निवडलेल्या शाळेत आर-टी-ईसाठी 30 जागा आहेत. पहिल्या राउंडमध्ये 30 मुलांची निवड झाली आणि तुमच्या मुलाचा वेटिंग नंबर 7 आहे. आता जर 8 तारखेपर्यंत जी शेवटची तारीख आहे, त्या 30 पैकी फक्त 22 मुलांनीच ॲडमिशन घेतलं, तर 8 जागा रिक्त राहतील. अशा वेळी तुमच्या मुलाचा वेटिंग नंबर 7 असल्यामुळे त्याचा नंबर 100% लागणार. पण जर 28 ॲडमिशन झाले, तर मात्र शक्यता कमी असते. म्हणूनच वेकन्सी चेक करणे महत्त्वाचे आहे. आर-टी-ई प्रवेशासाठी कोणत्या शाळेत किती जागा शिल्लक आहेत, हे तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या ब्राउझरमध्ये आर-टी-ई महाराष्ट्र सर्च करून student.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी लागेल. होमपेजवर आल्यानंतर खालील बाजूस असलेल्या विविध टॅब्सपैकी लिस्ट ऑफ स्कूल्स अलांग विथ अप्रूव्ड फी या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर उघडणाऱ्या नवीन पेजवर तुमचा संबंधित जिल्हा निवडून बाय ब्लॉक या पर्यायाद्वारे तुमचा तालुका किंवा ब्लॉक सिलेक्ट करा. पुढे आर-टी-ई कोटामध्ये आर-टी-ई निवडून शैक्षणिक वर्ष 2026 टू 2027 असल्याची खात्री करा आणि सर्च बटनावर क्लिक करा. सर्च केल्यानंतर तुमच्या समोर त्या ब्लॉकमधील सर्व शाळांची यादी येईल. त्यातून तुम्हाला हव्या असलेल्या शाळेच्या नावावर क्लिक केल्यास उजव्या बाजूला स्कूल डिटेल्स दिसतील. या माहितीमध्ये सर्वात खाली वेकन्सी डिटेल्स हा विभाग दिलेला असतो, जिथे तुम्हाला टोटल स्ट्रेंथ आणि आर-टी 25% वेकन्सी या अंतर्गत त्या शाळेत नेमक्या किती जागा उपलब्ध आहेत, याची स्पष्ट माहिती मिळेल. आता पाहूया दुसरी पद्धत, जी अधिक सविस्तर आहे. यात तुम्हाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची नावेही दिसतील. प्रवेशाची स्थिती तपासण्याची दुसरी आणि अधिक सविस्तर पद्धत पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आर-टी-ई पोर्टलच्या मुख्य पानावर जाऊन ॲडमिटेड या टॅबवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर उघडणाऱ्या पर्यायांमध्ये शैक्षणिक वर्ष 2026 टू 2027, राउंड नंबर 1 आणि सिलेक्शन टाइपमध्ये स्कूल वाईज हा पर्याय निवडावा. पुढे तुमचा जिल्हा आणि तालुका निवडून सर्च केल्यावर उजव्या बाजूला शाळांची यादी दिसेल. त्यातून तुमच्या शाळेच्या नावावर क्लिक करून गो बटनावर क्लिक करा. जसे तुम्ही गोवर क्लिक कराल, तशी तुमच्यासमोर त्या शाळेत प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण यादी उघडेल, ज्यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, वर्ग आणि डेट ऑफ ॲडमिशन प्रवेशाची तारीख स्पष्टपणे दिसेल. या माहितीमुळे पालकांना खात्रीशीररित्या हे समजते की आजच्या तारखेपर्यंत शाळेने पोर्टलवर किती मुलांचे प्रवेश रेकॉर्ड अधिकृतपणे अपडेट केले आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही या 2 पद्धतींचा वापर करून रोजच्या रोज घरबसल्या शाळेतील सद्यस्थिती पाहू शकता. ही माहिती वेळोवेळी चेक करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण यामुळेच तुम्हाला दुसऱ्या राउंडमध्ये आपल्या मुलाला प्रवेश मिळणार की नाही याचा अचूक अंदाज येईल. जर तुम्ही अजून स्टेटस चेक केलं नसेल, तर आत्ताच वेबसाईटवर जाऊन तपासा आणि तुमच्या शाळेत किती जागा शिल्लक आहेत, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच जर तुम्हाला ही माहिती काढता येत नसेल, तर कमेंटमध्ये तुमच्या शाळेचे नाव, जिल्हा आणि तालुका सांगा. मी तुम्हाला तुमच्या शाळेत किती जागा बाकी आहेत ते शोधून सांगेन. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा. ज्या पालकांचे नाव वेटिंग लिस्टमध्ये आहे, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.